मी मागच्या वर्षी छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा एक कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमात जमीर शेख यांच्या कुटुंबातील एकूण 9 सदस्यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हस्ते दीक्षा घेत हिंदू धर्मात प्रवेश केला होता। धर्मांतरानंतर आता जमीर शेख यांचं नाव बदलून शिवराम आर्य झालं। पत्नी अंजुम शेखनं सीता आर्य हे नाव धारण केलं, तर 2 मुलांना बलराम आणि कृष्णा अशी नावं देण्यात आली। आता शिवराम आर्य कुटुंब पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याच्या मानसिकतेत आहे। शिवराम आर्य आता पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश करतायत, त्यामागे आर्थिक कारण आहे। शिवराम यांची 8 वर्षांची मुलगी अश्विनी हिची मेंदूची शस्त्रक्रिया करायची आहे, पण या शस्त्रक्रियेसाठी मदत न मिळाल्यानं पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याची त्यांची तयारी आहे। आमच्या धर्मात परत गेलो तर मला असं वाटतं की मला मदतीला धावत येतील, असं मला वाटतं। माझ्या भावांना कुठेतरी दया येईल, माझ्या मावशींना दया येईल, कारण मी रक्ताचं नातं सोडून इकडे आलो तर त्यांनाही फार धक्काच बसलेला आहे। तर त्याच्यामुळे ते म्हणतात आता तू तुझं निपट। तर मला असं वाटतं मी एवढा मोठा निर्णय घ्यायचं कारण काय आहे, तर त्यांनी मी बरेच जणांना फोन केले, कुणी येत नाही, कुणी म्हणतं तिकडे जा, कुणी म्हणतं त्या खासदारकडे जा, कुणी म्हणतं इकडे जा। काय करू मी, नेमकं कुठं जाऊ? संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। साहेबराव, साधारण गेल्या वर्षी शिवराम यांनी हिंदू धर्मामध्ये प्रवेश केला होता, मात्र आता पुन्हा ते मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हणतायत, नेमकं काय कारण? शिवराम यांनी एक साधारणतः 7 ते 7 महिन्यापूर्वी 2023 मध्ये औरंगाबाद येथे एक कार्यक्रम दिला होता। त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केला होता। त्यावेळेस बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि काही हिंदू संघटना त्यांच्यासोबत होत्या। त्यावेळेस त्यांनी सहकुटुंब परिवारासह त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश केला होता। परंतु आज त्यांच्या पुढे अशा काही अडचणी आलेल्या आहेत कुटुंबामध्ये की त्यांना तो खर्च जो आहे तो पेलवत नाही। त्यांना 6 मुलं आहेत, त्यापैकी 2 मुलं आहेत त्यांना, आणि त्यापैकी एका मुलाचं पुण्यामध्ये त्यांचा ट्रीटमेंट चालू आहे आणि त्या ट्रीटमेंटसाठी जो पैसा पाहिजे तो उपलब्ध होत नाही। त्यांच्या अनुषंगाने जे नातेवाईक होते ते नातेवाईक म्हणतात तुम्ही जर हिंदू धर्म स्वीकारला आहे तर तुम्ही तिकडेच जा, आमच्याकडे संबंध येऊ नका। ते संबंध त्यांनी तोडलेले आहेत। त्यामुळे पुढे व्यथित होऊन यांनी पुन्हा एकदा आपला धर्म सोडून, हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारायचा अशी साहेबराव, माफ करा, थोडं थांबवते। स्वतः शिवराम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवराम, आपलं न्यूज 18 लोकमत मध्ये स्वागत आहे। वर्षभरापूर्वी तुम्ही हिंदू धर्म स्वीकारला होता, मात्र आता पुन्हा मुस्लिम धर्म स्वीकारताय असं तुमचं म्हणणं आहे, नेमकं कारण काय? काय झालं, हिंदू धर्म आपण स्वीकारला होता, तर त्याच्यानंतर आपण रक्ताचे नाते होते सगळं तोडून आपण हिंदू धर्म स्वीकारला। आवाज येतो तुम्हाला? हो, आवाज येतो, तुम्ही बोला। हो, आणि त्या 7 महिने झाले त्या गोष्टीला, आणि त्याच्यानंतर अचानक आमच्यावर असं संकट आलं तर माझ्या मुलीच्या डोक्यामध्ये रक्ताची गाठ जमा झाली। बरं, रक्ताची गाठ जमा झाली तर आम्ही इथं नगरमध्ये तिला ऍडमिट केलं, बरेचसे पैसे घातले, आमचे पैसे संपले बरं का। आणि दुसरी गोष्ट अशी आली, सगळे नगरचे जेवढे डॉक्टर होते मोठे मोठे, तर ते म्हणले तुम्ही पुण्याला घेऊन जा। तर पुण्याला आम्ही नेलं, तर तिथं केम हॉस्पिटलला DS त्याची टेस्ट केली, तर 25,000 रुपये त्याचे आम्ही भरले। तर त्याच्यानंतर त्या रिपोर्टमध्ये असं आलं तर रक्ताची गाठ आहे डोक्यामध्ये, तर त्याला 4.5 ते 5 लाख रुपये त्या ऑपरेशनला खर्च येतो। बरं, तर त्याच्यानंतर मी म्हणलं मी घरच्यांसंग चर्चा करतो आणि डॉक्टरांना सांगितलं तुमच्या संग नंतर बोलतो। तर मंडळी संग माझी चर्चा झाली, तर आमच्या घरामध्ये 1 रुपया नव्हता। तर पैसे नसल्यामुळे थोडंसं आम्ही गळून गेलो। आणि मग नंतर मी मंडळी म्हणलं आपण हिंदू झालेलो आहोत, तर आपले सगळे हिंदू समाजाचे माणसं आपल्याला मदत करतात, मला अशी अपेक्षा आहे। तर मी आमचे जे नितीन गोजमले फाउंडेशनचे जे मित्र आहेत किंवा ते गौशाळेचे जे आमचे मित्र आहेत, जे मोठे मोठे उद्योगपती जे आहेत ना, तर त्यातल्या एक सदस्याला मी फोन केला, म्हणलं माझ्या मुलीचं फार मोठं ऑपरेशन आहे, तर मला थोडीशी मदत हवी आहे तुमची, तर मला तुम्हाला भेटायचंय। परंतु ते मला म्हणले ठीक आहे, मी तुम्हाला नंतर कॉल करतो। असं 5-6 वेळा झालं, तर परत मला ते काही भेटले नाही आणि त्यांची काही प्रतिक्रिया मला मिळाली नाही।
तर त्यानंतर मी थोडं अजून गळून गेलो. म्हणलं आता काय करू, ह्याला भेट त्याला भेट, बरेच जणांना भेटलो, फोन केला, तर कुणीही मला मदतीला धावत आलं नाही. मग आता आम्ही फार एकदम गळून गेलो आहो. तर मग त्या मुलीचे ऑपरेशन करायचे, पैसे नाही, काही नाही, काय करू. तर त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं, आपण आपल्या समाजात राहिलो असतो, आपल्या धर्मात राहिलो असतो, तर आपले नाते गोते कुणी ना कुणी पळत आलं असतं, आपल्याला मदत झाली असती. तर त्याच्यानंतर मी असं ठरवलं, न्यूजच्या माध्यमातून आपण आता आपल्या धर्मात परत जायचं आम्ही ठरवलं असं मी. तर मग म्हणून मी हा निर्णय घेतला. किंवा मला कोणी म्हणतं तुम्ही खासदारकडे जा, कोणी आमदारकडे जा, कोणी म्हणतं ते लंकेनकडे जा. आता मॅडम मी कुठं जाऊ, माझ्या मुलीला बघू का मी कोणाकडे जाऊ, मला ते समजत नव्हतं. तर मग मी तुमच्या थ्रू हा सगळीकडे संदेश पोहोचवला आणि नाही कुणी मदत केली तर आता शेवट काय, आमचं जगणं बी अवघड आहे तसं बघायला गेलं तर. आता फार आम्ही कटाळून गेलो, जीवनाला कटाळलो आम्ही पैसे नसल्यामुळे. आणि अचानक हे संकट आलं, परमेश्वराची काय लिहिलं आहे मला बी काही कळत नाही, पण पैसे नसल्यामुळे मी काहीच करू शकत नाही. शिवराम, तुम्ही म्हटलात की तुमच्या मुलीचे उपचार करण्यासाठी तुम्हाला मदत मिळाली नाही, मात्र जेव्हा तुम्ही धर्मांतर केलं त्यानंतर तुमच्या नातेवाईकांकडून किंवा इतर समाजाकडून तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास झाला का, किंवा धर्मांतर करण्यासाठी आता पुन्हा दबाव येतोय का तुमच्याकडे? कोणाचा त्रास नाही झाला, कोणाचा काय प्रॉब्लेम नाही आला मला. हे आपल्या खुशीने आपण केलं होतं ना, तर त्याच्यामुळे आम्हाला फार आनंद झाला. आम्ही हिंदू झालो आणि अजून सुद्धा आनंद वाटतो. फक्त एक धर्माचा विषय सोडून मी एक माणुसकीला बघतो मी. बरं, माणुसकी मला असं वाटतं, जे माणुसकीचे नात्याने तरी त्या मुलीला 7 वर्षाची मुलगी आहे माझी, तिला त्यांनी अशी मदत करावं, मला अशी अपेक्षा आहे. शिवराम, मात्र माणुसकी म्हणून तुमच्या मित्रमंडळींनी किंवा तुमच्या नातेवाईकांनी तुम्हाला मदत केलेली नाहीये का आतापर्यंत? नाही, कोणीच नाही आला हो. इतकं म्हणजे रडत होतो मी, कोणीच नाही आलं मदतीला. बरं शिवराम, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी.